महत्त्वाची बातमी विधानसभेत आमच्या समोर भाजपने बंडखोर उभे केलेले आहेत। मागच्या चुकांची भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। गुलाबराव पाटलांच्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी उत्तर दिले। मागच्या काळात भाजपने कुठेही बंडखोर उभे केले नाही असं गिरीश महाजन म्हणाले। कुठे बंडखोर उभे राहत असेल तर आपण आवरू शकत नाही, यावेळी कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं महाजन म्हणाले। च्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या आहेत, पण यावेळेस आमच्या महाराष्ट्र लेवलला बैठक झालेली आहे आणि त्यावेळेस देवेंद्र भाऊ असतील किंवा इतरांना पण आम्ही ही गोष्ट सांगितली आहे की मागच्या काळात लोकसभेमध्ये आम्ही काम केल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या समोर बंडखोर उमेदवार उभे केले गेले होते। तर ही पुनरावृत्ती पुढच्या काळामध्ये होऊ नये, कारण की शेवटी आम्ही जर मन लावून काम करतोय तर साहजिक तुम्ही सुद्धा आम्हाला त्यावेळेस मदत केली पाहिजे, ही अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही। आणि मला असं वाटतं की मागच्या काही ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या पुढच्या काळात घडणार नाही असं आश्वासन वरच्या लेवलला महाराष्ट्र लेवलला आम्हाला दिलेलं आहे। गुलाबराव पाटलांनी म्हटलंय की गेल्या वेळेस 2019 मध्ये भाजपने जो दगाफटका केला होता बंडखोर उभे करून, तसं आता 2024 मध्ये पुन्हा भाजपने कुठे बंडखोर उभे केले नाहीत। आता इथे कोण उभं राहतो कोण नाही त्याला कोणी आपण आवरू शकत नाही, पण तरीसुद्धा यावेळेला सुद्धा आम्ही ती काळजी घेऊ, कुठेही बंडखोरी होणार नाही त्याची काळजी निश्चित घेतली जाईल। आणि उभं जरी कोणी राहिलं चुकून माकून तर त्याला कोणीही कार्यकर्ते दुसरे थारा देणार नाहीत, कोणी त्याचं समर्थन करणार नाहीत, त्याची काटेकोरपणे आम्ही काळजी त्या ठिकाणी घेऊ।